13 मार्च 2010 दिल्ली ते बेंगलोर जाणारी एक फ्लाईट होती. या फ्लाईटच्या अगोदर प्री फ्लाईट अल्कोहोल टेस्ट म्हणजे विमान उडायच्या अगोदर विमानातला जो केबिन क्रू असतो, पायलट्स असतात, त्यांची एक अल्कोहोल टेस्ट केली जाते. या अल्कोहोल टेस्टमध्ये सुमित कपूर पॉझिटिव्ह आले होते, म्हणजे त्यांनी दारू पिलेली होती हे सिद्ध झालं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा 7 एप्रिल 2017ला दिल्ली गुवाहाटी जाणारी एक फ्लाईट होती. या फ्लाईटच्या अगोदर देखील अशीच टेस्ट केली गेली. या टेस्टमध्ये देखील सुमित कपूर पॉझिटिव्ह आले होते. त्यावेळी देखील त्यांनी दारू पिलेली होती हे सिद्ध झालं होतं. यानंतर मग डीजीसीएनं दुसऱ्या घटनेनंतर ही गोष्ट सिरियसली घेतली आणि 3 वर्षांसाठी सुमित कपूर यांना सस्पेंड केलं. पण तरी देखील सुमित कपूर यांना पुन्हा 3 वर्षानंतर डीजीसीएनं त्यांचं लायसन्स परत दिलं आणि ते सर्व्हिसमध्ये आले. जसे प्रश्न सुमित कपूर यांच्याबद्दल आहेत तसेच प्रश्न आहेत व्हीएसआर एव्हिएशन बद्दल. व्हीएसआर व्हेंचर्स ही जी कंपनी आहे त्या कंपनीबद्दल, त्या कंपनीचं जे बॅक रेकॉर्ड आहे त्या सगळ्याबद्दल. त्यामुळे फक्त एखादी फ्लाईट चुकीच्या पद्धतीने उडवली किंवा एक छोटीशी चूक केली तर त्याची किती मोठी भरपाई द्यावी लागू शकते, ही भरपाई आज अख्ख्या महाराष्ट्रानं दिलेली आहे. महाराष्ट्रानं आपला एक महानेता गमावलेला आहे. महाराष्ट्रातल्या लाखो लोकांचं आयुष्य ज्या माणसानं बदललं किंवा प्रभावित केलं, त्या लाखो लोकांच्या पेक्षा अजून कितीतरी लाख लोकांचं आयुष्य तो माणूस बदलू शकला असता. तो माणूस महाराष्ट्रानं गमावला एका छोट्या चुकीसाठी. आणि ही चूक ही त्या माणसाची नसून ही चूक त्या विमान कंपनीची किंवा त्या विमान चालवणाऱ्या पायलटची आहे. आणि ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्राला धक्का देणारी आहे. व्हीएसआर एव्हिएशन बद्दल देखील अनेक प्रश्न आहेत, तेही बघूया. पण सर्वात अगोदर बघूया कॅप्टन सुमित कपूर यांच्याबद्दल. हे मूळचे दिल्लीचे आहेत आणि त्यांना जवळजवळ 15,000 तासांच्या पेक्षा जास्तचा फ्लाइंग एक्सपिरियन्स आहे. म्हणजे तेवढा वेळ त्यांनी विमान उडवलेलं आहे आतापर्यंत. पण हे सगळं असलं तरी ज्या दिवशी अजित पवार मुंबईहून पुण्याला यायला म्हणजे बारामतीला यायला निघाले होते, त्यावेळेला ती फ्लाईट सुमित कपूर उडवणार नव्हते. म्हणजे ते पायलट असणारच नव्हते, दुसरा कोणीतरी पायलट असणार होता अशी एक बातमी आलेली आहे. पण दुसरा पायलट ट्रॅफिकमध्ये अडकलेला असल्यामुळं सुमित कपूर यांना तिथं पाठवलं गेलं आणि त्यांना ही फ्लाईट देण्यात आली. म्हणजे इथं आणखी एक चूक झालेली असू शकते. कदाचित सुमित कपूर यांचा तो दिवसच नव्हता की ज्या दिवशी त्यांनी फ्लाईट उडवायची आहे. त्यामुळे सुमित कपूर यांनी पुन्हा काही अल्कोहोल कंझ्युम केलं होतं काय, दारू पिलेली होती काय? कारण त्यांना जर दुसऱ्या दिवशी कुठेही जायचं नसेल किंवा दुसऱ्या दिवशी त्यांची कुठलीही फ्लाईट नसेल तर ते हॅबिच्युअली म्हणजे आतापर्यंत जे त्यांनी अनेक वेळा केलेलं होतं तशाच त्यांच्या पद्धतीनं त्यांनी अल्कोहोल कंझ्युम केलेलं असू शकेल आणि त्यामुळे ही घटना अचानक घडलेली असू शकेल. कारण तो व्यक्ती तिथं नसणार होता, पण तो अचानक आला आणि त्यानं विमान हातात घेतलं. त्यामुळे ही किंमत अख्ख्या महाराष्ट्राला भोगायला लागलेली असू शकते. पण आता सध्या तरी याबद्दलचा कोणताही पुरावा आपल्याकडे नाही. पण एवढं तरी नक्की माहिती आहे की सुमित कपूर हे त्या दिवशी विमान उडवणार नव्हते. त्यांना अचानकपणे पाठवलं गेलं. व्हीएसआर व्हेंचर्स या कंपनीनं त्यांना तिथं डेप्यूट केलं. त्यामुळे व्हीएसआर व्हेंचर्सनं मग त्या अगोदर काय खबरदारी घेतली, कोणत्या टर्म्स अँड कंडिशन्सवरती सुमित कपूरना हे विमान उडायला लावलं, या सगळ्या गोष्टींची देखील चौकशी व्हायला पाहिजे. ती आता सीआयडी चौकशीमध्ये होईल. पण तरी देखील व्हीएसआर व्हेंचर्स बद्दल अनेक प्रश्न आहेत. व्हीएसआर व्हेंचर्स ही एक दिल्ली बेस्ड कंपनी आहे. दिल्लीमधल्या महिपालपूरमध्ये या कंपनीचं ऑफिस आहे. या कंपनीचे मालक व्हीके सिंग आणि त्यांचा मुलगा रोहित सिंग असे दोघे जण आहेत. हे व्हीके सिंग कॅप्टन होते, म्हणजे ते स्वतः पायलट होते. त्यांना जेव्हा अनेक प्रश्न विचारले गेले तेव्हा हा माणूस किती अरोगंट आहे हे लक्षात येत होतं. तो माणूस आपल्या जे 2 पायलट गेलेले आहेत त्यांच्याबद्दल बोलत होता, त्यांचा जो लॉस झालाय त्याच्याबद्दल बोलत होता. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रानं गमावलं त्याच्याबद्दल या माणसाला काडीची किंमत पडलेली नव्हती हे सरळ सरळ त्याच्या बोलण्यातनं दिसत होतं. कारण 2 पायलट्स गेले, त्यांचा देखील जीव गेलाय आणि त्यांचा देखील जीव महत्वाचा होता. माणूस माणूस असतो हे आपण जरी मान्य केलं तरी एक नेता ज्यावेळेला जातो त्या नेत्याबरोबर अनेक लोकांचं जे भविष्य असतं ते देखील करपून जातं. ही गोष्ट या माणसाला समजत नव्हती. या माणसाला जेव्हा प्रश्न विचारला गेला की तुम्ही तुमचे जे एअरक्राफ्ट आता उडवलेले आहेत त्यांचं काय करणार आहात, त्यांचं ऑडिट केलं गेलं होतं का, ते का अशा पद्धतीने उडले, त्याच्यामध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम होता का, तेव्हा या व्हीके सिंगनं सरळ सांगून टाकलं की लो व्हिजिबिलिटी होती त्यामुळे हे सगळं घडलं. म्हणजे लो व्हिजिबिलिटी म्हणजे काय, तर विमानात बसलेल्या पायलट्सना समोर किती लांबपर्यंत दिसतं याला म्हणतात व्हिजिबिलिटी. मग किती लांबपर्यंत दिसतं, तर जनरली 5 किलोमीटर पर्यंतची तरी रेंज असायला पाहिजे 5,000 मीटर पर्यंतची. पण या माणसानं सांगून टाकलं की लो व्हिजिबिलिटी होती म्हणून अपघात झाला. म्हणजे या माणसाच्या दृष्टीनं अपघात म्हणजे लो व्हिजिबिलिटीवर ढकलून मोकळा व्हायला एक संधी आहे.
पण एक साधी गोष्ट आहे, लो व्हिजिबिलिटी असेल तर तिथं विमान उतरवलं जाता कामा नये हे त्या वैमानिकाला समजलं पाहिजे आणि ते त्या कंपनीतल्या प्रत्येक माणसाला समजलं पाहिजे की लो व्हिजिबिलिटी असेल तर तुम्ही तिथं विमान उतरवू नका. तुम्ही अशा पद्धतीच्या चुका करता, त्यानंतर माणसांचा जीव जातो आणि त्यानंतर तुम्हाला फक्त 2 शब्दांमध्ये सांगून मोकळं होता येतं की लो व्हिजिबिलिटी होती, जास्त दिसलं नाही. दिसलं नाही म्हणून अपघात झाला, तो काही रस्त्यावरून जाताना दुसऱ्या सायकलला धडकलेला अपघात नव्हता. हा विमानाचा अपघात होता. यामध्ये एकही माणूस जगण्याची शक्यता जवळ-जवळ नसते. हे माहिती असताना देखील हा माणूस सांगतो की लो व्हिजिबिलिटी होती म्हणून अपघात झाला आणि आम्ही आमची 2 माणसं गमावली. तुम्ही तुमची 2 माणसं गमावली असली तरी काल त्या बारामतीमध्ये जेव्हा आम्ही गेलो होतो तिथं लाखो लोक जमा झालेले होते. त्यातले हजारो लोक धाय मोकलून रडत होते. त्यांची काय अवस्था होती ती आम्ही बघितली. एवढ्या सगळ्या माणसांचं आयुष्य संपल्यासारखं त्यांना वाटत होतं आणि तुम्ही फक्त लो व्हिजिबिलिटी 2 शब्द वापरून त्यातून बाहेर पडायचा आणि आपल्या अंगावरचं दुसऱ्यावर ढकलायचा प्रयत्न करताय, हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची चौकशी झालीच पाहिजे. यामध्ये पायलट इन कमांड असलेले सुमित कपूर आणि त्यांच्याबरोबर शांभवी पाठक सुद्धा होत्या, ज्या फर्स्ट ऑफिसर होत्या, म्हणजे सेकंड इन कमांड होत्या. हे असताना देखील काही सीसीटीव्ही फुटेजेसनुसार एक स्पष्ट गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे विमान जेव्हा जमिनीच्या जवळ आलेलं होतं तेव्हा विमान डाव्या बाजूला कललं आणि जमिनीवर पडलं. मी याबद्दलचे अनेक व्हिडिओज बघितले. या व्हिडिओमध्ये अनेक लोकांनी असं सांगितलं की विमान जेव्हा अशा पद्धतीने अचानक डाव्या बाजूला कलतं आणि त्याची एक पातं पूर्णपणे जमिनीच्या दिशेला होतं आणि दुसरं पातं आकाशाच्या दिशेला होतं, त्यावेळेला विमानातल्या वैमानिकांनी कंट्रोल गमावलेला असतो आणि हा कंट्रोल मग त्या वैमानिकांनी जमिनीच्या एवढ्या जवळ आल्यानंतर का गमावला? मग विमानामध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम होता का? कारण जर एवढ्या जमिनीच्या जवळ येऊन कंट्रोल गमावला असेल तर ती स्पेस जी मिळायला पाहिजे वैमानिकाला ती मिळत नाही. ही गोष्ट जर 2 किलोमीटर हवेत घडली असती तर कदाचित ते विमान खाली पडता पडता परत कंट्रोल केलं गेलं असतं आणि परत ते व्यवस्थित उडू शकलं असतं. पण इथं प्रॉपर जे काही दिसतंय सीसीटीव्ही मध्ये त्यामध्ये स्पष्ट दिसतंय की वैमानिकांनी कंट्रोल गमावलाय. त्याच्यामध्ये काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे, विमानात काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे, विमानाचा जो पायलट होता त्याच्या काहीतरी गंभीर चुका आहेत ज्या त्यानं या अगोदर देखील केलेल्या होत्या. तरी सुद्धा त्याला अचानकपणे पाठवलं गेलं, डेप्यूट केलं गेलं एवढ्या महत्वाच्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याचं विमान चालवायला, ज्यामुळं कदाचित महाराष्ट्रानं हा मोठा जो लॉस आहे तो सहन केलाय किंवा सहन करावा लागतोय. जे झालं ते अत्यंत दुर्दैवी आहे, पण तरी सुद्धा अशी गोष्ट परत कधीही होता कामा नये, कारण जे झालंय ते कधीही भरून निघणार नाही आहे. पण या कंपनीला याच्याबद्दलची शिक्षा किंवा भरपाई द्यायला लागली पाहिजे आणि त्यांची जी काही विमानं आहेत ती बंद पाडली पाहिजेत किंवा त्यांना जमिनीवर आणलं पाहिजे. अन्यथा अशा पद्धतीच्या घटना होत राहतील आणि कंपनीचा मालक फक्त लो व्हिजिबिलिटी होती किंवा काहीतरी टेक्निकल कारण देऊन मोकळा होईल. लो व्हिजिबिलिटी ही वैमानिकाच्या आयुष्यातली रोजची गोष्ट आहे. या गोष्टी सगळीकडे होतात. जगभर विमानं उडतात. प्रत्येक ठिकाणी असे प्रॉब्लेम्स येतात. म्हणून काय वैमानिकानं फक्त लो व्हिजिबिलिटी सांगून पळून जायचं नसतं. त्यानं त्यातून मार्ग काढणं यासाठीच त्याचं प्रशिक्षण झालंय. महाराष्ट्राचं असं नुकसान झालंय जे कधीही भरून निघणार नाहीये. पण तरीही अशी गोष्ट परत होऊ नये यासाठी जी काही गोष्टी व्हायला पाहिजेत त्या व्हायला पाहिजेत. या गोष्टीची CID नव्हे तर CBI चौकशी व्हायला पाहिजे आणि प्रत्येक दोषी व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे. कारण ही जे घडलंय ते कोणत्याही दुसऱ्या पद्धतीनं भरून येणार नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यामध्ये गेलेले आहेत आणि अनेक कितीतरी महत्त्वाचे लोक याच कंपनीच्या विमानांमध्ये अजून देखील विमानात प्रवास करत असतील. त्यांना देखील ही एक धोक्याची घंटा असणार आहे. त्यामुळे तुर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. तुम्हाला या अपघाताबद्दल नक्की काय वाटतं? विमान कंपनीची चूक असेल काय? कॅप्टनची चूक असेल काय? पायलट चुकले असतील काय? नक्की तुमचा अंदाज काय आहे किंवा तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.